येतोय का मागा? हो हो, एक मिनिट. कलांद्री बोरगाव घ्यायचे मुलांना साहेब. नागपूर किती किलोमीटर आहे इथून? नागपूर 25. नागपूर 25 किलोमीटर. मी रामटेक लोकसभा क्षेत्र पालकमंत्री बावनकुळे साहेब यांच्या महसूल मंत्री यांच्या परिसरामधून स्वतः समाजसेवक नारायण गोडे नम्र विनंती करतो. हा जवळजवळ 25 किलोमीटरचं अंतर नागपूर रोड आहे, इकडे उमरेड रोड आहे, इकडे चंपापूर रोड आहे, इकडे सोनेगाव रोड आहे आणि मी चौफुलीहून बोलत आहे. विदर्भाची राजधानी असताना सुद्धा या परिसराची गती या भागातील नेते मंडळींनी केलेली आहे. कमळ थांबून पंजा निवडून आलेला आहे आणि ही आल्यानंतर आजची जे गती झालेली आहे गाड्या चालवणाऱ्यांची, आज डिलिव्हरी असो काही असो, या भागाला वनवासासारखी ट्रीटमेंट देत आहे आणि या भागाला विरोधी आमदार निवडून आले म्हणून जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे असा आरोप या जनतेचा आहे. परंतु मी या नेत्यावर आरोप याच्यासाठी करू शकत नाही. गडकरी साहेब रोडकरी म्हणून देशात प्रसिद्ध आहेत, नागपूरचेच आहेत. देवेंद्र फडणवीस स्मार्ट आणि सुंदर आहेत, चांगल्या चांगल्याची वाट लावतात, तेही सुंदर आहेत. आणि पालकमंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे हे शेतकरी पुत्र आहेत आणि कृष्णराव बावनकुळे काका आज 87 मध्ये आगमन झालेलं आहे आणि अतिशय ते अंबामाईचे आणि हनुमानजीचे भक्त आहे. तरी जे देवीचे आणि देवाचे भक्त असतात ते पापाचे कामं करत नाही, जनतेला चांगले रस्ते देतात. म्हणून मी पालकमंत्री म्हणून बावनकुळे साहेबांनी, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि रोडकरी म्हणून देशामध्ये नाव आहे, त्यांनी अवघ्या 25-30 किलोमीटरच्या अंतरावर या चौफुलीवरून चारीकडे जाणारे रस्ते आज 10 ते 12 वर्षापासून महामंडळाची बस सुद्धा बंद आहे. आज मला या एरियाच्या लोकांची व्यथा ऐकली तर मला लाज वाटायला लागली, कारण मी वणी विधानसभा क्षेत्र ब्रिटिशकालीन जिल्ह्याचा आहे. त्या भागामध्ये दिवसा मोर्चा, रात्री पार्टी अनेक प्रकरणं होतात आणि त्या भागाला 52 पासून वणी विधानसभेचा माल पैसा पूर्ण कोळशाचा, खाणीचा, सिमेंटचा आणण्यासाठी या भागाच्या नेते मंडळींनी मंत्रीपद सुद्धा दिलं नाही. पण या भागाला मुख्यमंत्री, पालकमंत्री, महसूल मंत्री, केंद्रीय मंत्री असताना सुद्धा 30 किलोमीटरच्या अंतरमध्ये काम होत नाही. ही लाजिरवाणी भाग आहे. म्हणून मी साक्षात सूर्य भगवानला प्रार्थना करतो, ओम सूर्याय नमः स्वाहा, ओम सूर्याय नमः स्वाहा, ओम सूर्याय नमः स्वाहा. सर्व नेत्यांना सद्बुद्धी द्यावी आणि पालकमंत्री महोदयांनी आपली जबाबदारी स्वीकारून या चौफुलीहून जाणारे चारही रस्ते व्यवस्थित करावे अशी मी सूचना देतो. गजानन महाराजला साक्ष ठेवून आणि इथेच थांबतो. जय महाराष्ट्र, जय हिंदुस्थान.